नवी मुंबईच्या 13व्या महापौर निवडीची आज प्रक्रिया पार पडणार आहे। या शिंदे सेनेनेही महापौर तसंच उपमहापौर मतदान प्रक्रियेत सहभाग घेतल्यानं ही निवडणूक अधिकच रंजक झाली आहे। मात्र पूर्ण बहुमत असल्यानं भाजपचा महापौर बनेल अशी शक्यता आहे। कुठल्याही दगाफटका होऊ नये यासाठी भाजपाने आपल्या 66 नगरसेवकांना अज्ञातस्थळी ठेवलंय। नवी मुंबई महानगरपालिकेचा आज महापौर आणि उपमहापौर ठरणार आहे। आपण पाहू शकता नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे ते पूर्णपणे पालिकेच्या परिसरामध्ये पूर्णपणे बंदोबस्त करण्यात आलेले आहे। खरे तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगला होता। मात्र महापौर आणि उपमहापौरामध्ये निवडणुकीमध्ये शिवसेनेने सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे। शिवसेनेकडून जे आहे सरोज पाटील या निवडणुकीच्या महापौरसाठी रिंगणात उतरलेला आहे। भाजपकडून सुजाता पाटील आहेत तर उपमहापौरसाठी दशरथ भगत जे भाजपकडून आहेत। आता नगरसेवक आपण पाहू शकता नगरसेवक यायला सुरुवात झालेली आहे। 11 वाजता जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा महापौर जी आहे निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे नवी मुंबई शहराचा जो जर आपण आज विचार केला तर आज जो आहे तो महापौर आणि उपमहापौर हा जो आहे तो शहराचा ठरणार आहे। कॅमेरामन नितीन सह विकास मिरवणे, साम टीव्ही, नवी मुंबई।